8 दिवस टिकणारी अशी भेंडीची भाजी नक्की करून बघा आणि तुम्ही 2 ऐवजी 3 पोळ्या खाणार. नक्कीच तुमच्या मुलांना खूप आवडेल. तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा. तर सर्वप्रथम आपल्याला भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची आहे अशा प्रकारे आणि ती सुक्या कपड्याने सुकी करून घ्यायची आहे. भेंडीमध्ये काहीच पाणी नाही राहिलं पाहिजे. अशा प्रकारे कट करून घ्यायची आहे आपल्याला. अशा साईजने सर्व भेंडी अशी मी कट करून घेतलेली आहे. इथे बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपल्याला सर्व भेंडी कट करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला भेंडी साईडला ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहे, जे मी भाजून आणि त्याची साल काढून घेतलेली होती. आणि खोबरं घेतलेलं आहे. सुकं खोबरं मी कट करून घेतलेलं आहे. तुम्ही किसून देखील घेऊ शकता. आणि त्यानंतर लसूणच्या काड्या टाकलेल्या आहे मी. त्यामध्ये अद्रक टाकलेलं आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे मी थोडीशी त्यामध्ये. तुमच्याकडे जी असेल जे मसाले असतील घरामध्ये ते तुम्ही टाका. मी यामध्ये मॅगी मसाला, धना पावडर आणि घरगुती काळा मसाला जो आहे आमचा तो टाकलेला आहे. जिरं आणि बडीशोप मी घालून घेतलेली आहे. आणि हे आपल्याला मिश्रण वाटून घ्यायचं आहे. पाणी नाही टाकायचं, सुक्कच असं वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर मी जी भेंडी कट करून घेतलेली होती अशा प्रकारे ती आपल्याला एका कढईमध्ये तेल टाकायचं आहे. तेल एकदम असं गरम झालं पाहिजे, त्यातून धूर निघला पाहिजे. अशा प्रकारे त्यामध्ये टाकायची भेंडी आणि तळून घ्यायची आहे. त्यानंतर त्याच कढईमध्ये मी जिरं घालून घेतलं आणि जे मसाला आपण वाटण करून घेतलेला होता तो टाकला आणि त्यामध्ये थोडीशी हळद घालून घेतली. मीठ देखील मी घालून घेतलेलं आहे इथे आणि हे मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे कट करून आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त भाजून घ्यायचं आहे खरपूस. त्यानंतर आपल्याला जी भेंडी आपण तळून घेतलेली होती ती भेंडी मिक्स करायची आहे यामध्ये आणि परतून घ्यायची आहे. मस्त अशी भेंडी चवीला लागते. तुम्ही 2 ऐवजी 3 पोळ्या खाल आणि तुमच्या मुलांना खूप म्हणजे खूप आवडेल. अशा प्रकारे तुम्ही भेंडी नक्की ट्राय करून बघा. हे बघा अशा प्रकारे आणि गरम गरम चपातीसोबत तर अप्रतिम लागते. तर इथे आमची भेंडी तयार झालेली आहे आणि आमच्या घरी चपात्या बनवल्या होत्या. चपाती आणि भेंडीची भाजी एक नंबर लागते. तुमच्या मुलांना डब्यामध्ये, बाहेर प्रवासामध्ये अशा प्रकारे भेंडी तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा. चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्कीच करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.